त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं होतं आणि पैसा देखील शॉर्टकटने हवा होता। त्यांनी आपल्याच मालकाच्या मुलाचं अपहरण केलं। कल्याणच्या नयन जैन अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला, मात्र ते नयनला वाचू शकले नाहीत। झटपट पैशाची हाव माणसाला काय करायला लावत नाही। जरा या तिघांना पहा। हा आहे देशराज कुशवाह, हा आहे राजेंद्र मोरे आणि हा आहे विजय दुबे। या तिघांनी पैशाच्या लोभापायी एका चिमुरड्याला आयुष्यातून उठवलंय। कल्याणच्या नयन जैन अपहरण आणि हत्याकांडाचा पोलिसांनी काही तासातच उलगडा केला, पण पोलीस नयनला वाचवू शकले नाहीत। नयन जैन हा कपडे व्यापाऱ्याचा मुलगा। कल्याणमधील सुखवस्तू कुटुंब घरात गजांत लक्ष्मी नांदत होती। घरात दुकानात अनेक नोकर चाकर होते, त्यापैकी राजेंद्र हाही एक। गेल्या अनेक वर्षांपासून राजेंद्रला घर ओळखत होतं। राजेंद्रवर त्यांचा विश्वास होता, पण राजेंद्रच्या डोक्यात वेगळंच काही होतं। त्याला झटपट पैसा कमवायचा होता, श्रीमंत व्हायचं होतं। त्यासाठी त्याला हवा होता पैसा कमवण्याचा शॉर्टकट। राजेंद्र हा विजय आणि देशराजला ओळखत होता। गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते। त्या तिघांमध्ये मैत्रीचा एक समान धागा होता, तो म्हणजे तिघांनाही शॉर्टकट मध्ये पैसा कमवायचा होता। त्यांना तिघांनाही पैशाची गरज होती। राजेंद्र मोरे हा याला बिझनेससाठी पाहिजे होते आणि हे बाकीचे जे दोघं जण आहेत त्याचे मित्र, त्यांचा अजून एक मित्र आहे, यांना वेगवेगळ्या कारणासाठी ते पैसे लागत होते आणि त्यामुळे या तिघांनी त्याच्यामध्ये कट रचून हा पूर्वनियोजित ठरवून हा प्रकार केलेला आहे। शॉर्टकट पैसे कमवण्यासाठी या तिघांनीही एक धाडसी कट आखला। कट होता संतोष जैन यांच्या मुलाच्या अपहरणाचा। चला मग संतोष जैन यांचा मुलगा नयन हा 7 वर्षांचा होता। तो राजेंद्रला ओळखत असल्यानं त्याला पळून नेण्यात कोणतीही अडचण येणार नाही असा त्यांचा अंदाज होता। त्यांनी कटाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला। नयन जैन शाळेच्या बसमधून उतरत असताना विजय आणि देशराजनं त्याला उचललं। आला नाही तर येईल आता किती टाइम आहे? आला तो किती करायचं आला तो आला। अरे नयन इथे आला आला अरे बाबांनी बोलवलंय तुला ऑफिस मध्ये। मुलगा शाळेतून आला, त्यांनी अगोदर ठरवण्यात आलेलं होतं आणि हा मुलगा शाळेतून बसमध्ये आला। तो आणि त्याचा मित्र बसमधनं उतरले। त्यांनी आईला हाक मारली की आई मी आलोय, आणि आई त्याला बघण्यासाठी लिफ्टकडे गेलेली। तर दुसरा त्याचा जो मित्र आहे तो एकटाच वरती आला। ते बघितल्यानंतर आईने विचारलं, अरे हा कुठे गेलाय? त्याचा आवाज तर मी ऐकलाय। तर तो म्हणे एका मोटरसायकलवाल्याने हेल्मेट घातलेल्या एका मोटरसायकल स्वाराने त्याला घेऊन गेलेला आहे। त्याला घेऊन तिघही वांगणीला गेले। विजय आणि देशराजनं संतोष यांना खंडणीसाठी फोन करायला सुरुवात केली। तिघांनीही संतोष जैन यांच्याकडे 15 लाखांची मागणी केली। नयन पाहिजे तर 15 लाख रुपये तुम्ही घेऊन या। मी कोण बोलतो ते तुम्हाला काय करायचं आहे? मी बोलतो तेवढा करा तुम्ही। तुम्हाला तुमचं पोरगा पाहिजे असेल तर। वडिलांच्या दुकानात पूर्वी काम करणाऱ्या नोकरांनी आणि त्याच्या मित्रांनी काल त्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि 15 लाखाची त्याच्याबद्दल त्याच्या सुटकेसाठी रक्कम मागण्यात आलेली होती। नयनचं अपहरण झाल्यानं संपूर्ण जैन कुटुंबाला धक्का बसला होता। नयनचे वडील संतोष जैन यांनी तातडीनं कल्याण पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू केलं।
पोलीस तपासात पहिल्या 35 मिनिटात विजयचं नाव समोर आलं होतं. विजय हा राजेंद्रला ओळखत असल्याचं संतोष जैन यांना माहीत होतं. शिवाय राजेंद्र हा त्यांच्या विश्वासातला होता, त्यामुळे त्यांनी राजेंद्रकडे विजयाबाबत चौकशी केली. संतोष जैन यांनी चौकशी केल्यानं तिघही सावध झाले. आता नयनला सोडलं तर आपण वाचणार नाही याची तिघांनाही खात्री पटली. या तिघांनी नयनला संपवायचा कट आखला. आणि आपली ओळख पटली तर आपण ह्याच्यातून सुटका होणार नाही. म्हणून अपहरणकर्त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती की याला लगेच मारून टाकायचे आहे. त्याप्रमाणे तिघांनी नयनला मुरबाडच्या जंगलात नेऊन मारण्याचा कट आखला. संतोषनं पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत झोपेची गोळी टाकली. ते पाणी नयनला पाजलं. नयन बेशुद्ध झाला. त्यानंतर त्यांनी नयनचा गळा आवळला. नयनचा मृतदेह त्यांनी मुरबाड तालुक्यातल्या शिवळे गावाजवळच्या मुरबाडी नदीत फेकून दिला. 6 वाजता त्यांनी त्याला मुरबाडी नदीमध्ये फेकून दिलेलं होतं. त्यांचं काम इथेच संपलं नव्हतं. त्यांना आता खंडणीही हवी होती. खंडणी वसुलीसाठी त्यांच्याजवळ एक भन्नाट फिल्मी प्लॅन होता. अपहरणाचा कट आखताना त्यांनी एक हिंदी सिनेमा पाहिला होता. या सिनेमातला खंडणी वसुलीचा एक सीन त्यांना आवडला होता. त्यांनी संतोष जैन यांना खंडणीची रक्कम धावत्या लोकलमधून फेकायला सांगितलं. त्यांनी पैसे एका धावत्या लोकलमध्ये आंबिवली टू टिटवाळा या दरम्यान चालत्या ट्रेनमधून पैसे फेकण्यास सांगितलेले होते. शहाड आणि वाशिंद दरम्यान एका विशिष्ट ठिकाणी 15 लाखांची बॅग फेकायला सांगितलं. संतोष जैन यांनी खंडणीची रक्कम देण्याचं मान्य केलं. पोलिसांनी आता अपहरणकर्त्यांसाठी सापळा रचला होता. विजय लोकलमधून फेकलेली खंडणीची रक्कम उचलणार होता. पोलिसांनी सापळा रचला होता. सकाळी 11च्या सुमारास संतोष जैन यांनी अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे खंडणीची रक्कम लोकलमधून फेकली. विजय दुबे तिथेच उभा होता. त्यानं खंडणीची रक्कम असलेली बॅग उचलताच पोलिसांनी त्याची गचांडी वळली. अपहरणकर्ता विजय पोलिसांच्या ताब्यात आला होता. पोलिसांना आता नयन हवा होता. पोलिसांनी विजयला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं त्याच्या साथीदारांची नावं सांगितली. पोलिसांनी राजेंद्र आणि देशराजला ताब्यात घेतलं. अर्ध्या तासातच या 2 खंडणीखोरांना पाठलाग करून आम्ही मुरबाडला अटक केलेला आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की यांचा 3रा साथीदार आहे, त्यालाही आम्ही कल्याणमधून गांधी चौकातून अटक करण्यात आलेली आहे. नयनबाबत विचारणा केली असता नयनचा खून केल्याचं या तिघांनीही सांगितलं. पोलिसांनी काही तासातच या खंडणी प्रकरणाचा छडा लावला होता. पण ज्याच्यासाठी पोलिसांनी जीवाचं रान केलं होतं तो नयन या जगात नव्हता. ज्या राजेंद्रवर त्यांनी विश्वास टाकला होता त्यानंच नयनला संपवलं होतं. काही तासात एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला होता. पण नयनला ते वाचवू शकले नाहीत याचं शल्य पोलिसांना कायमच राहील. सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, कल्याण. आमच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.